मराठी डेली न्यूज। संत कबीर यांच्या एका दोह्यानुसार कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे और हम रोए, जिंदगी में कुछ ऐसी करनी कर चलो के हम हंसे और जग रोए याचीच प्रचिती नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद येथील आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती सुशीला डिसोजा यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये आली आहे। केसनंद येथील शाळेला पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगली आणि आदर्श शाळा बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या तसेच दप्तराविना शाळा आणि शाळेमध्ये विविध उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांबरोबर सहकारी शिक्षकांनाही वेगळीच उंची प्राप्त करून देणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका सुशीला डिसोजा यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाली। या प्रसंगी तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी भावपूर्ण नयनांनी श्रीमती डिसोजा यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा नियोजन समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्लेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच नितीन गावडे होते। विद्यमान सरपंच प्रमोद हरगुडे, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, दक्षता समितीच्या अध्यक्षा अलका सोनवणे, हरिभक्त पारायण शंकर काका बाबळे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नागेश वाबळे यासह सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल लाड आणि हर्षणा माळसकर यांनी अतिशय सुरेख पद्धतीने केले। एक गोष्ट अशी आहे की जेव्हा नोकरीला माणूस जातो तेव्हा त्याच्याकडे दोन गोष्टी असतात, एक उपजीविका आणि दुसरी जीविका। उपजीविका म्हणजे स्वतःचं पोट भरणं, कुटुंबाचं पोट भरणं, कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी आणून हे करणं, भागवणं थोडक्यात। आणि जीविका हे माझ्यासाठी महत्त्वाचं। जीविका म्हणजे आपल्याला कलागुण, कौशल्य, कर्तबगारी, आपली जिद्द, चिकाटी याला जीविका म्हणतात। आणि मी जे सांगितलं होतं, 2 दिवस झाले माझे पालक रडतात, त्यांना म्हणले हे मी वेगळ्या कार्यालयामध्ये यायचं नाही, कुणी रडायचं नाही, कुणी भाषण करायचं नाही, मला आवडत नाही। मग काय, माझी जीविका जागृत झाली। डान्स करणे, नाचणे, हसणे, खेळणे, बागडणे ह्या गोष्टी मला आवडतात। खाणे, पिणे, बागडणे। परवाच मी माझ्या स्टाफमध्ये प्रश्न विचारला, बांगरा साहेब आले होते, त्यांनाही विचारला। आपण मी इथं दहीहंडी घेतली, मी नव्हते त्या कार्यक्रमाला, पण माझे हे जे नवरत्न आणि नवदुर्गा आहेत त्यांना मी सांगून गेले होते आपल्याला दहीहंडी करायची। म्हटलं दहीहंडीचा कार्यक्रम घेतला, तुम्हाला काय वाटतं, शिक्षण झालं की नाही झालं? दहीहंडीचा कार्यक्रम शाळेमध्ये राबवला, शिक्षण झालं की नाही झालं? काय वाटतंय तुम्हाला? शिक्षण झालं। म्हटलं कसं आहे आपाने माझं उत्तर दिली बरोबर। आपा म्हणाले एकोपा, सगळेजण एकत्र आले, संघटित लढा, तेही झालं। शिक्षिका सुशीला डिसोजा मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय नितीन भाऊ गावडे, या गावचे प्रथम नागरिक माझे मित्र प्रमोदजी, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं मॅडमला घडवलं असे आदरणीय जाधव सर, आदरणीय आमचे धुमाळ सर कशी, त्याचप्रमाणे मिसेस धुमाळ मॅडम, श्रीकांतजी पाटोळे, शंकर काका वाबळे, सुभाषजी बांगर, गणेशजी हरगुडे, मल्हारी बंडलकर, नागेशजी वाबळे, शंकरजी पाटोळे, बालेराव सर, शेलार सर, त्याचप्रमाणे आमच्या भाग्यश्री दिदी, माझ्या भगिनी अलकाताई सोनवणे, गणेशजी जाधव, मोहिते सर आणि आपल्या सगळ्यांचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले या भागाचे धडाडीचे पत्रकार माऊली शेठ पाटेकर, उपस्थित सर्वच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आता सांगितल्याप्रमाणे वयाचे 38 वर्ष शिक्षण ज्ञानदानाचं काम या माऊलीने केलेलं आहे। व्यासपीठावर आल्यावर खूप धन्य वाटलं, कारण आळंदीमध्ये 2002 ते 2011 तब्बल 9 वर्ष अतिशय भयानक, मला तर देवकुळे सरांना विचारायचं कॉलेजच्या टाईमला 10 नक्की मारली असतील मॅडमने असल्या डॅशिंग। आता इथं सांगणार नाही, आमच्याकडं गावात डिसोजा मॅडम आल्या म्हटलं की विद्यार्थ्यांचे एक चळका भरायचा, एक वेगळं म्हणजे आदरयुक्त भीती मॅडमने आळंदीमध्ये तब्बल 9 वर्ष सेवा करत असताना केली।
परंतु त्या काळातले जे विद्यार्थी घडले, आता प्रमोदनी जसं त्यांच्या शिक्षिकेचं वर्णन केलं, एक काही शिक्षक असे आदर्श जीवनामध्ये निर्माण करून जात असतात। आता माझं 52-53 जरी आहे तरी मला पहिलीचे शिक्षक आठवतात, चौथीचे शिक्षक आठवतात, 5वीचे शिक्षक आठवतात। याचं कारण माझे वडील नेहमी म्हणायचे, छडी वाजे छमछम विद्या ही गमगम। खरं तर मी वडिलांना एक साधा प्रश्न त्या काळात केला, मला देशपांडे बाई होत्या, बाई म्हणायचो आपण शिक्षकांना त्या काळात, पण आपण बाई का म्हणतो मॅडमला? मॅडम एवढा शब्द असताना म्हणजे घरात एक असते ती आई, बाहेरची असते आई ती बाई। बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मॅडम या ठिकाणी आल्या। मॅडम आणि मी नाना एकाच दिवशी पदावरती किंवा मॅडम मुख्याध्यापिका झाल्या आणि मी सरपंच झालो। गेल्या 8 महिन्यापासून मॅडम त्या ठिकाणी काम करत आहेत। मॅडम प्रथमतः माझ्याकडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की मला काम करण्यासाठी तुमची साथ हवी आहे। मी मॅडमला त्याच दिवशी सांगितलं, तुम्हाला आमच्या गावाच्या वतीने फ्री हँड आहे, जे काय बी निर्णय घ्यायचे तुम्हाला तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी घेऊ शकता। शेवटी काम करत असताना अनेक अडचणींना त्या ठिकाणी पदावर असल्यावर अडचण येते। आपण पाहतात सर्वजण या ठिकाणी केसनगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढत आहे। या ठिकाणी पटसंख्या 1500 म्हणजे या ठिकाणी बसायला त्या ठिकाणी वर्ग खोले नाही, परंतु मॅडम अतिशय शिताफीने त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी हाताळत आहेत। शालेय व्यवस्थापन समितीमध्ये आमचे शंकर काका काम करीत आहेत, याआधी गणेशजी हरगुडे यांनी काम केलेलं आहे। त्या ठिकाणी आमच्या सुभाष भाऊंचं अतिशय जवळून त्या ठिकाणी शाळेवर लक्ष असतं आणि आत्ता जे अध्यक्ष आहेत ते आमचे नागेशजी वाबळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीवरती काम करीत आहेत। मॅडमचा एक जवळून मी जो गुण पाहिलेला आहे तो गुण म्हणजे मॅडम जे स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ, केसनंद, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।